पैठण ते शहागड दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम निकृष्ट आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जातोय। कामाच्या निकृष्ट दर्जामुळे, नियोजनातील त्रुटींमुळे तसेच सुरक्षेच्या अभावामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची तातडीने चौकशी करून जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आणि गुत्तेदार एजन्सी विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। या रस्त्याचं काम महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत सुरू असून देशमुख अँड कंपनी ठेकेदार म्हणून काम करत आहे। मात्र प्रत्यक्ष कामात अनेक मूलभूत निकष पाळले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सुमारे 20 किलोमीटरचा रस्ता एकाच वेळी खोदून ठेवल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। अंदाजपत्रकानुसार आवश्यक खोली न ठेवता सोलिंग आणि मुरुम न टाकता माती टाकून काम उरकले जात असल्याचा आरोप होत असून त्यामुळे रस्त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट बोर्ड किंवा माहिती फलक नसल्याने कामाचा खर्च, कालावधी आणि अधिकृत माहिती नागरिकांना मिळत नसल्याने कामात पारदर्शकतेचा अभाव जाणवत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली। गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या अनेक पाईपलाईन तोडल्या गेल्याची तक्रार आहे। त्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी संतप्त झालेत। पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचं नियोजन नसल्याने भविष्यात नियोजित रस्ता शेजारील शेतीचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। काही ठिकाणी जुन्या पुलांचं नूतनीकरण करण्याऐवजी ते बुजवले जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। रस्त्यावर सुरक्षेसाठी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर यांचा अभाव असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे। आतापर्यंत 15 ते 20 अपघात होऊन 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तसेच सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी आवश्यक 21 दिवसांची क्युरिंग प्रक्रिया योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।